एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। 7 वर्षाच्या मुलामुळे हे प्रकरण उघडकीस आलं। प्रेमविवाह केलेलं जोडपं सकाळच्या सुमारास बाथरूममध्ये। काय घडलं संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। मध्य प्रदेशातील उज्जैनमधील ही घटना आहे। मिळालेल्या माहितीनुसार बडनगरमधील नयापूरमध्ये अमित आचार्य वय वर्ष 30 व पत्नी शिखा आचार्य राहत होते। अमितच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार दोघांचा 8 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता। 1 वर्ष सर्व काही व्यवस्थित होतं, मात्र नंतर दोघांमध्ये भांडण होऊ लागलं। या काळात दोघांना 2 मुलंही झाली। मोठा मुलगा लवित 7 वर्षाचा आहे, तर धाकटी मुलगी मैत्री 2 वर्षाची आहे। अमितची आई मंजू देवी यांनी आरोप केलाय की शिखा अमितचा मानसिक छळ करत होती। त्यामुळेच अमित जास्त वेळ झाबुआ इथं राहत असे। झाबुआ इथं अमितचं वडिलोपार्जित घर आहे। अमितचे आई वडीलही तिथे राहतात। शिखाशी भांडण झाल्यानंतर अमित काही दिवसापूर्वी झाबुआ इथे आला होता। आईनं समजवल्यावर तो आईसह नयापूरला आला। मंजू देवी यांनी सांगितलं की मंगळवारी सकाळी नातू लवित आरडाओरड करत त्यांच्याकडे धावत आला। आपले आई वडील प्रतिसाद देत नसल्याची माहिती त्यानं आजीला दिली। मंजू देवी धावत वरच्या मजल्यावरील खोलीत गेल्या, तेव्हा सून आणि मुलगा दोघंही मृत झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। जवळच एक सुसाईड नोटही सापडली। त्यात लिहिलं होतं, माझी पत्नी शिखा आचार्य हिने माझं आणि माझ्या कुटुंबाचं जीवन कठीण करून ठेवलंय। घरात रोज भांडण होतात, त्यामुळे माझा मानसिक छळ होत आहे। आता मी खूप त्रस्त आहे, त्यामुळे मी माझ्या पत्नीची हत्या करून आत्महत्या करत आहे। खरं तर पत्नी शिखा हिचा गळा आवळून खून केला। त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन अमितनं आपल्या हाताची नस कापली।